उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, विविध जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या 22 जिल्ह्यातून आजची सेवा रुजू करण्यासाठी आपण उपस्थित झालात। त्यात श्री गुरुचरित्र पारायणासाठी 400 सेवेकऱ्यांनी भाग घेतला, त्यांना मनापासून धन्यवाद। पैकी असणाऱ्या सेवेकऱ्यांनी हात वरती करावा की जे एकदिवसीय पारायण करण्याला आलेले होते, त्यांनी हात वरती करावा, त्यांना मनापासून धन्यवाद। जुन्नर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून 23 सेवेकरी आलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद आहेत। हा तालुका छत्रपती शिवरायांचा आहे, त्यांची जन्मभूमी आहे आणि त्यांचा जीवनादर्श सर्वदूरपर्यंत देशात, जगात आणि भविष्यकाळात तरुण पिढीपर्यंत पोचवणं जरुरीचं आहे। म्हणून इयत्ता 4थी पासून तर PhD पर्यंत शिक्षण खात्यानं जर शिवरायांचा जीवनादर्श म्हणून ठेवला तर देशात एकसंघ आणि एकसंत अशी राजवट या संस्कारातून निश्चितपणे चालू होईल। म्हणून छत्रपतींचा हा जीवनादर्श, हा त्यांचा महाराष्ट्र पुढील पिढ्यांना नक्कीच आपण त्यांना सामोरं जाल, त्यांना समजून सांगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यानंतर विदर्भातून वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातून काही सेवेकरी आलेले आहेत, त्यांनी कृपया उभं राहून आपला परिचय द्यावा। जिल्हा वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर। रायगड जिल्ह्यातून 24 सेवेकरी आलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद आहेत की हा देखील जिल्हा छत्रपतींनी समुद्रकाठ म्हणून खूप गाजवलेला होता। कान्होजी आंग्र्यांसारखे अनेक मान्यवर, त्यांच्यावर कोकणाची जिम्मेदारी दिलेली होती। तोही जीवनादर्श आपण देशाच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा, म्हणून रायगडला आपण धन्यवाद देतो। त्यानंतर मराठवाड्यातून, परभणी जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा। जिल्हा परभणी। तदनंतर भगूर, नाशिक 65 सेवेकरी आलेले आहेत। मालेगावातून 25 सेवेकरी आलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद आहेत। लोकमत मुंबई दीपाली म्हात्रे आलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद आहेत की त्यांनी हे स्वामी कार्य आपल्या वृत्तपत्रातून, जनमानसामध्ये या कार्यातून जे गेली शतकभर आपण वाटचाल करत आहोत, विनामूल्य मार्गदर्शनातून अर्थपीडित दुःखितांच्या ज्या समस्या आहेत त्या जगात कोण सोडवत नाही या मार्गाशिवाय, हे आपणाला माहीत आहे। आणि वैयक्तिक समस्या सोडवणं ही आज काळाची गरज आहे। म्हणून राज्यात, देशात, 7 समुद्रापलीकडे स्वामी कार्याला जी मागणी आहे ती वैयक्तिक कौटुंबिक जीवन सुस्थिर होण्यासाठी आणि सोबत भारतीय संस्कृती पुढे नेण्यासाठी, तिला समृद्ध करण्यासाठी, देशाचं, संस्कृतीचं, समाजाचं भलं होण्यासाठी जी तरतूद आहे त्याला प्रश्न उत्तर विभाग म्हणतात। आणि या प्रश्न उत्तर विभागातून निश्चितपणे आपणाला सर्वतोपरी असलेली जी आव्हानं आहेत ती आपणाला माहीत आहे। आजच्या 21व्या शतकामध्ये खूप आव्हानं आहे। वैयक्तिक समस्येबरोबर धर्मांतर ही एक फार मोठी समस्या देशाला कीड लागणारी आहे। म्हणून आपणाला सर्वतोपरी सर्वदूरपर्यंत आपली नजर या सर्व विषयांवर असावी, म्हणून हे सर्व सांगण्याचं प्रयोजन। त्यानंतर नवभारत टाइम्स संचेती ब्युरो चीफ आलेले आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत।
ही सर्व प्रसार माध्यमं जी आहेत ती या कार्याशी सतत जोडलेली असावीत आणि या कार्यातून केलेली जी कामं आहेत ती जनतेपर्यंत योग्य पद्धतीत पोचवणं काळाची गरज आहे. म्हणून या कार्यानं मूल्य शिक्षण विभागाला विशेष प्राधान्य दिलं. मधल्या काळात मराठवाड्यात जो आपण संस्कार सोहळा घेतला, असे संस्कार सोहळे आपण प्रत्येक जिल्हा स्तरावर घेणं गरजेचं आहे. कारण उद्याची नवी पिढी या देशाची खरी संपत्ती आहे. तिला जोपासणं, तिच्यावर संस्कार करणं, तिला सक्षम निरोगी बनवणं, निर्व्यसनी बनवणं ही जबाबदारी कोण घेत नाही. म्हणून ही जबाबदारीवर सुद्धा आपण अत्यंत डोळसपणे लक्ष ठेवून, ही देशाची खरी संपत्ती आहे, वय 5 ते 18 वयोगट, म्हणून यांना आपण सांभाळून सुसंस्कार करून योग्य वळण लावून त्यांना देशाचे आदर्श नागरिक बनवणं हे खरं आपलं उद्दिष्ट आहे. म्हणून त्याही उद्दिष्टाला आपण या बहुविध विभागातून सामोरं जाऊया. या कार्यातून सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान सक्षम करूया आणि यात आपण जमलेले घरी असलेले सर्व सेवेकऱ्यांना कळकळीचं निवेदन आहे की तुम्ही सर्वप्रथम ग्राम अभियान सुरुवात करा आणि ग्राम अभियानाशिवाय कार्याची कायापालट होणार नाही. म्हणून आपण सर्व लक्ष सेवेकऱ्यांच्या 18 विभाग असणारं जे ग्राम अभियान आहे त्याकडे आपण सहानुभूतीपूर्वक द्यावं. त्यात मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार, शिशुसंस्काराचा समावेश आहे. म्हणून यात आमच्या सर्व शिक्षिका असणाऱ्या माता भगिनी असतील, आवड असणाऱ्या माता भगिनी असतील, या सर्वांनी थोडासा वेळ या कामी जर दिला तर नवी पिढी या देशाचे निर्व्यसनी आदर्श नागरिक आणि आदर्श सेवेकरी यातून घडू शकतात. तरच हा देश आदर्श म्हणून जगावर एक महासत्तेकडे वाटचाल करेल असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण याही संकल्पना केवळ आपल्या मर्यादित न ठेवता या आपण अमर्यादपणे जनतेपर्यंत पोचवणं गरजेचं आहे. प्रश्न उत्तर विभाग रोजही प्रश्न उत्तर केले, गावनिहाय केंद्रनिहाय कमीच आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा करण्याऐवजी रोज जर आपण थोडासा वेळ प्रश्न उत्तरासाठी दिला. जगात खूप दुःखी लोक आहेत, एवढे दुःखी लोक आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधुनी पाहे, हे रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे आपणाला निश्चितपणे अनुभवायला येईल. माणसं ज्यावेळी मोठ्या प्रमाणात एकत्र येतात त्या गाठी भेटीतून अनेक चर्चेतून प्रश्न मार्गी लागले जातात. म्हणून आपण या सर्व संकल्पना सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान गावनिहाय आपण कृपया पोचवावं हे कळकळीचं आवाहन. तर तेवढंच महत्त्व विवाह मंडळाला आहे. आज समाजामध्ये सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे आणि तो समन्वयाशिवाय, संस्काराशिवाय मार्गी लागणार नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये कुलधर्म कुलाचाराचा विसर पडलेला आहे. बहुविध ठिकाणी देवी खंडोबाचा संबंधच ठेवला नाही. त्यामुळं आमचा खानदेश असेल, विदर्भात असेल, तिथे देवी खंडोबाला गेल्याशिवाय कुटुंबांचं बस्तान व्यवस्थित बसणार नाही. म्हणून कुटुंबातल्या सर्व प्रमुख प्रतिनिधींनी वर्षातून एकदा तरी देवीला खंडोबाला जाऊन सन्मान करावा. आपण इथे जे गुरुपीठात आलात, इथे स्वामींच्या अधिष्ठानाबरोबर ही अष्टपीठं सोबत आलेली आहेत. महाराष्ट्राच्या ज्या 4 कुलस्वामिनी आहेत त्यात सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांचा समावेश आहे. हे कशासाठी आणलं? या देशाला कुलधर्म कुलाचार समजावेत. स्वास्थ्य, सौख्य, समाधान, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन आणि राष्ट्रीय आध्यात्मिक जीवन ते यशस्वी व्हावं यासाठी हा उपक्रम आहे. तर पुढचा विभाग विवाह मंडळाचा आपल्याला माहीत आहे की बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींचे विवाह आपणाला गाव पातळीवर
सर्व पातळ्यांवर पुढे आणायचे आहेत। जे काही आत्महत्या पीडित कुटुंब आहेत त्यांच्या मुलामुलींची लग्न आपणाला मोफत साखरपुड्यातून करायची आहेत। शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींची विवाह आपणाला करायची आहेत। समाजात दुर्लक्षित जे कुटुंब आहेत त्यांना विकलांग किंवा दिव्यांग म्हणतात, त्यांना योग्य जोडीदार देऊन त्यांनाही स्वास्थ्य, सौख्य, समाधान त्यांच्यापर्यंत पोचताना दिव्यांगांना सुद्धा योग्य जोडीदार जर आपण दिला तर होणाऱ्या आत्महत्या थांबण्याला मदत होईल। जगामध्ये खूप दुःख आहेत, ती दुःख कमी करण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तोही बिना हुंड्यानं आहे। आपल्या मनात जे काही असणारं द्वैत आहेत ते निर्मूलन करण्याचं सामर्थ्य विवाह मंडळात असावं म्हणून सांगण्याचं प्रयोजन। तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आहेत। कृषी प्रतिनिधींवर सुद्धा खूप जिम्मेदारी आहे आणि मधल्या काळात देऊळ बंद 2 मध्ये आम्ही शेतकरी चित्र उभं करायला लावलं होतं। अजूनही देऊळ बंद 3 मध्ये पूर्ण सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जर बहुविध भाषेत आपण उभं केलं, मला वाटतं आपणाला आपलं काम खूप कमी होईल, लोकांना कळेल ग्राम अभियानाचा भावार्थ मतितार्थ काय आहे, की डॉक्टरांचं काय काम आहे, शिक्षकांचं काय काम आहे, कायदेशीर सल्लागारांचं काय काम आहे, स्थापत्यशास्त्राचं काय काम आहे, मराठी अस्मितेचं काम आहे। ही पात्र ज्यावेळी जनतेसमोर येतील त्यावेळी खरी लोकशाही जनतेला कळेल। म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्यातून ज्यांना मार्ग माहीत नाही, स्वामी महाराज ठाऊक नाही, त्यांच्यापर्यंत पोचवण्याला ही एक नामी शक्कल यातून आपणाला निश्चितपणे उभी करता येईल। म्हणून कृषी विभागातून आजही महाराष्ट्रात फक्त 50% पेरण्या झालेल्या आहेत आणि ज्या झालेल्या आहेत त्यातल्या काही टक्के ती बी उतरलंच नाही। 80% बियाणं दुबार पेरणीचं संकट आजही शेतकऱ्यांवर आहे। म्हणून शेतकऱ्यांना फसवणारे अनेक लोक, त्यात दलाल आहे, व्यापारी आहे, काही उद्योजक आहे, बियाण्यावाले आहेत, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। म्हणून शेतकऱ्यांना बियाण्याचं परीक्षण कसं करावं, माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, नवे शेती कशी करावी याची वेळोवेळी प्रशिक्षणं दिली जातात आणि त्यातून शेतकरी सुखी तर जग सुखी। खरं तर हा देश कृषीप्रधान आहे, परंतु अलीकडे काही दशकांपासून हा नोकरीप्रधान देशाकडे देशाची पावलं पडत आहेत, ते 100% चुकीचं आहे। म्हणून आपणाला कृषी संस्कृती, कृषीप्रधान या देशाचं अनन्यसाधारण महत्त्व पूजनीय महात्मा गांधींनी 80 वर्षापूर्वी गावोगावी त्यांनी भटकंती करून स्वतः बॅरिस्टरकी पत्करलेली सोडून पंचा नेसून सामुदायिक सहजीवनाचा आनंद जनतेपर्यंत पोचवला ते महात्मा गांधी आहेत। महात्मा गांधी आपणाला वेगळ्या पद्धतीत सांगावे लागतील। म्हणून सामुदायिक सहजीवन आणि आपणही सद्गुरूंच्या प्रार्थनेमध्ये समसकला पाहू, ही सद्भावना जनतेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी ही पात्र पुन्हा पुन्हा आपणाला सांगणं क्रमप्राप्त आहेत। पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत। आज आहारशास्त्रात झालेला बदल, राहणीमानात झालेला बदल, फास्टफूडमुळे झालेला बदल, आज घराघराच्या उंबरठ्यावर कॅन्सर पोचलेला आहे। गेल्या 20 वर्षापासून या विभागानं खूप संशोधनं केली आणि ती यशस्वी झाली। त्यांच्या हातात जो दवा आहे तो कॅन्सरमुक्त करण्याचा दवा आहे। कुठल्याही प्रकारे केमो, सर्जरी, महागडी औषधं हा प्रकार नाही। सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कॅन्सरमुक्त जीवन जगण्याला, निरोगी जगण्याला एक त्यांनी नामी संधी या दव्यातून दिलेली आहे। म्हणून आपण हा दवा जर जनतेपर्यंत, रुग्णांपर्यंत पोचवला तर उगाच केलेली शस्त्रक्रिया किंवा केलेला केमो ती करण्याची वेळ सामान्य गरीब जनतेला
ती वेळ येऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण या पुण्यभूमीत पूजनीय मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल गोरगरीब जनतेसाठी हे आपण उभं का करत आहोत? खरं तर आपण आध्यात्मिक मार्गातली माणसं आहोत. हा विषय विज्ञानाचा आध्यात्मिक माणसांकडे अत्यंत कमी प्रमाणात असतो, परंतु आपण ते स्वीकारलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपलं आरोग्य धड तर सारं काही धड. ज्याचं आरोग्य धड नाही, ज्याचं ऐहिक धड नाही, त्याला समाजात कुठे स्थान नाही. म्हणून सर्वप्रथम आपलं आरोग्य निरोगी राहावं यासाठी हा सर्व खटाटोप या विभागातून आमचे डॉक्टर लोक, आपणही गाव पातळीवर असणाऱ्या सर्व डॉक्टरांशी कृपया मैत्री करावी आणि वेळोवेळी आरोग्य शिबिरं, आरोग्यावर मार्गदर्शन सर्वांपर्यंत जर पोचवलं तर निश्चितपणे आहारशास्त्रात बदल होईल आणि आहारशास्त्र बदललं की आपलं आरोग्य आपल्या हातात येईल. त्यासाठी हा सर्व खटाटोप या सर्व विभागातून वेळोवेळी रक्तदान शिबिरं असतील, वेळोवेळी होणारी आरोग्य शिबिरं असतील, हा संदेश देण्यासाठी हा विभाग कार्यक्षम आहे. म्हणून आपण त्यासाठी असणाऱ्या सर्व विभागाचे जे डॉक्टर असतील, काही पोटाचे डॉक्टर आहेत, डोळ्याचे आहेत, बिंदूचे आहेत, हृदयविकाराचे आहेत, विविध विभागाचे आहेत, हे सर्वजणांची गरज आहे. म्हणून आपण या सर्वांचा ज्ञानाचा लाभ घ्यावा आणि निरोगी जीवनाकडे पुढच्या पिढ्यांनी वाटचाल करावी हा त्यामागचा संदेश आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन वास्तूत डोकं टेकल्याबरोबर ज्याला 5-6 घंटे झोप येते ती वास्तू निर्दोष आहे असं समजावं आणि ती निर्दोष करण्यासाठी असणारे जे उपाय आहेत ते ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी आपणाला दिलेले आहेत. त्याची जर आपण पानं चाळली, ग्रंथ घेऊन तो तावदानात ठेवून त्याकडे बघत राहून ते ज्ञान वाढणार नाही. त्याची पानं चाळावी लागतील. म्हणून ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही एक मात्रा त्यातून दिलेली आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या वास्तूत आपणाला सौख्य, समाधान, शांती, आरोग्य हे मिळावं हे स्वाभाविक आहे. म्हणून ते कसं मिळवावं याचं सूत्र या विभागानं ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथात दिलेलं आहे. त्याची कृपया आपण पानं चाळावीत. अधिक माहिती उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींकडे आपण वेळोवेळी संवाद, संपर्क आणि असणाऱ्या त्रुटी उणीवा या संदर्भात मार्गदर्शन घ्यावं हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून इथे दर शनिवारी आणि दिंडोरीला दर गुरुवार रविवारी वकील आणि न्यायमूर्तींना बोलावलं जातं आणि ते आपला वेळ, अत्यंत महत्त्वपूर्ण वेळ, गोरगरीब जनतेला जे कोर्टाची वारी करावी लागते ती कायमची बंद करण्यासाठी लोकन्यायालय भरून त्यांचा निपटारा त्याच ठिकाणी एकाच वेळी करून त्यांना वारीमुक्त जीवन जगण्याची संधी उभे असणारे कायदेशीर प्रतिनिधी करत असतात. म्हणून आपणाला जेवढे वकील आणि कायदेशीर सल्लागार आणि न्यायमूर्ती असतील यांच्या ज्ञानाचा वेळोवेळी दर गाव, तालुका, जिल्हानिहाय यांच्या ज्ञानाचा आपण वापर उपयोग करावा. वेळोवेळी आपण ही शिबिरं भरवावी. कायदेशीर सल्लागार असतील त्यांनी शेतकऱ्यांपासून, कामकऱ्यांपासून, उद्योजकांपासून गोरगरीब जनतेपर्यंत त्यांच्या भावना, त्यांच्या समस्या समजून त्यांना योग्य मार्गदर्शन विनामूल्य करावं हे कळकळीचं आव्हान. अशी कामं समाजात कोण करत नाही, ती आपणाला करायची. जे समाजात कोणी कोणाला वाली नाही, जे काम कोण करत नाही ते काम आपणाला करायचं आहे. तर पुढचे विभाग आहेत, सगळे 18 विभाग आहेत. ते आत्ता सर्व सांगणं वेळेअभावी अशक्य आहे. रस्त्यात खूप गर्दी, ट्रॅफिक असल्यामुळं आणि आपणाला माहीत आहे सिंहस्थाची कामं चालू आहे. नाशिक जायलाच 1-1.5 तास लागतो, तिथून 1.5 तास दिंडोरीला जायला लागतो. सारे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, गर्दी अफाट आहे. त्यामुळं पूर्वीच्या वेळेत आपण जे तासाभरात 1.5 तासात यायचो त्याच्या 2.5 पट वेळ आता लागतोय.
त्यामुळं ह्या वेळा आपल्या हातात राहिलेल्या नाहीत. तथापि दुर्गा अभियान प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत, जगाच्या सातासमुद्रापलीकडे स्वामींचं कार्य आर्त पीडित दुःखित मुमुक्षित यांच्यापर्यंत कोण पोचवेल, हे आपणालाच पोचवायचं आहे. म्हणून हे सारं कार्य जनतेपर्यंत दिलखुलास आणि विनामूल्य आणि पारमार्थिक पद्धतीनं या बहुअंगांनी याच मार्गातून स्वामींचं कार्य केलं जातं. त्याला सेवेकरी म्हणतात. म्हणून स्वामींनी मागील शतकामध्ये काम करताना माणूस नावाची एकच जात आहे, माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी तथा मानव म्हणतात असं खडसावून सांगितलेलं होतं. आजही आपण आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. पुढील शनिवारी मोठ्या संख्येनं राज्यातून जगातून देशातून आपण पुढील शनिवारी येणार आहात. ठीक सकाळी 8 वाजेशी हा उपक्रम चालू होईल. सर्वांना ही द्वारं खुली आहे आणि आपण सर्व जाणकार बुजुर्ग आणि जबाबदार सेवेकऱ्यांनी शनिवारी येऊन या उपक्रमाचा लाभ घेऊन उर्वरित गुरुपौर्णिमेचा पुढील कालावधीपर्यंत काही गावं वाटून घ्यावी, काही केंद्र वाटून घ्यावी, त्या ठिकाणी जावं. गुरुपौर्णिमा का करावी, तिचं महत्त्व काय आहे, जीवनात येणाऱ्या असंख्य चढ उतार असतात, संकट दुःख असतात, ही कशी पार करावीत याला गुरुपौर्णिमा म्हणतात. म्हणून गुरूंचे 5 प्रकार आहेत. गुरु 5 लागतात. जो मनुष्य जन्माला आला त्याला 5 गुरु लागतात, तरच तो मानव होतो. पहिले गुरु जन्मदाते आई वडील आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत. 5वे गुरु मनशांतीकडे नेणारे आहेत. असे 5 गुरु ज्या मानवजातीला मिळतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यात पात्र ठरेल. आणि हे जर 5 गुरु मिळाले नाही तर मानवाऐवजी पुढे 10 लावावं लागेल, तो दानव होईल. आज जगाच्या पाठीवर जर आपण थोडा महत्त्वपूर्ण अभ्यास केला, युद्ध लढाया माणसं मारणं यानं मनशांती मिळणार नाही. गेले अनेक दिवस अरब राष्ट्रांमध्ये काय चाललंय हे आपणाला माहीत आहे आणि माणसं मारून काय मिळवणार आहेत हे पण माहीत आहे. जाता जाता वरती ते काही तेल विहिरी नेणार नाहीत, तो पैसा नेणार नाहीत किंवा काही नेणार नाहीत. वरती कोणी काही नेऊच शकत नाही हे माहीत असूनही माणसं मारणं हा त्यांचा धर्म झालेला आहे. म्हणून हाही संदेश तमाम मानवजातीसमोर आपणाला विविध विभागातून पोचवावा लागणार आहेत. म्हणून हे सारे विभाग आणि गुरूंचे जे 5 प्रकारापैकी गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व स्वतः दत्त महाराज तथा स्वामी महाराज आहेत. म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सामोरं जाताना, परवा शयनी आषाढी एकादशी आहे, आपण पांडुरंगांना सुद्धा स्वामींमध्येच बघणार आहोत. त्या दिवशी श्री वत्सम धारयण हा पांडुरंगाचा मंत्र जनतेपर्यंत पोचवणार आहोत. त्यांच्या चरणावर अभिषेक करून, भगवान स्वामींवर अभिषेक पाण्याचा करून पुढची गुरुपौर्णिमा पावेतो. स्वामी महाराज आमच्या कुटुंबाला, आमच्या परिवाराला, आमच्या संस्कृतीला, आमच्या देशाला असा आशीर्वाद द्या की या देशात शांतता, स्थैर्य, सौख्य, समाधान, पाऊस चांगला पडावा, बळीराजा सुखी व्हावा, अशीच प्रार्थना आपण गुरुपौर्णिमेला स्वामींच्या चरणावर करणार आहोत. म्हणून बोलवलेला आहे. यात सारेच विषय आहे. मराठी अस्मिता हा विभाग आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांनी ज्या भगिनी मराठी अस्मितेत काम करतात, कृपया त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. वर्षभरात येणारे सण वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि ते सर्वांपर्यंत कोण पोचवेल तर फक्त भगिनी पोचू शकतात. म्हणून आमच्या सर्व माता भगिनींनी येणारे सण वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा
हे नीटनेटके समजून सांगावेत. छत्रपती शिवरायांनी 400 वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीत ही संस्कृती जोपासली आणि उभी केली आहे. आणि तोच संदर्भ घेऊन क्षात्रधर्म हा ग्रंथ त्यांच्या विचारानं लिहिला गेला. तो क्षात्रधर्म आपल्या सेवेकऱ्यांजवळ बऱ्याच जणांजवळ आहे. त्यामध्ये देवी कोणती, खंडोबा कोणता, गोत्र कोणतं, वंश कोणता हे नव्या पिढ्यांना माहीत नाही. आणि ते माहीत करण्याचं काम छत्रपतींनी अवघ्या देशापर्यंत पोचवलेलं आहे. म्हणून त्यांच्या राज्याभिषेकाला स्वतः गाणगापूरून दत्त महाराज नरसिंह सरस्वती आविष्कारात आशीर्वाद देण्यासाठी आहे. हे फार मोठे गुरु त्यांना मिळाले. जरी त्यांचे गुरु तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, दुमत नाही, परंतु सर्वात मोठे गुरु छत्रपतींना मिळाले. राज्याभिषेकाच्या वेळी न निमंत्रण स्वीकारता स्वतः नरसिंह सरस्वती रायगडावर आले. त्या सिंहासनावर आधी जिजाऊ मातोश्रींना बसवलं, त्यांचं गुणगान केलं. ही राजमाता, ही लोकमाता या महाराष्ट्रात जन्माला आली नसती. पुढे काय घडलं असं ज्योतिषांनी सांगू नये, ते तुम्हाला माहीत आहे. नंतर मग शिवरायांना त्या राजसिंहासनावर बसवलं, कानात काही मंत्र सांगितला, पाठीवर शाबासकी दिली, आशीर्वाद दिला आणि सांगितलं, शिवबा अनेक वर्ष जातील, शतकं जातील, युग जातील, पण जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुझं नाव जग सारं घेईन, असा आशीर्वाद तुला देतो. विचार करण्याची गोष्ट आहे. आज छत्रपतींच्या पुढच्या 15-16 पिढ्या कार्यरत आहेत. आपण आपल्यावर घ्या, आपण एक 5 पिढ्या मागे आपण जाऊ शकत नाही. आपल्याला कोणी विचारलं तुमच्या 5 पिढ्यांच्या पूर्वजांची काय नाव आहे, सांगता येणार नाही. हा भावार्थ क्षात्रधर्मामध्ये दिलेला आहे. ग्रंथांची पानं का चाळावी ती यासाठी. म्हणून आपले पूर्वज आपल्या स्मरणात ऐतिहासिक आध्यात्मिक दृष्ट्या ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपणाला सांगण्याची नामी संधी मान्यवरांना आम्ही देणार आहोत. त्या दृष्टीनं आपण आपल्या जबाबदाऱ्या, आपलं कर्तृत्व पार पाडावं एवढंच कळकळीचं सांगून हे 18 विभाग जनमानसापर्यंत माणुसकी शास्त्रातून आपण कृपया पोचवावेत एवढंच कळकळीचं सांगून मी अधिक वेळ न घेता पुन्हा आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपण पूर्वसंध्येला आलात, आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आलात. विदर्भ जवळ नाही, दूरवरून 500-1000 मैलावरून आपण आलेला आहात. का तर त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये हे स्वामींचं कार्य चांगल्या पद्धतीत आपणाला पोचवायचं आहे, ही एक महत्त्वाची जिम्मेदारी आहे. म्हणून या जिम्मेदारीचे आपण साक्षीदार आहात, आपण तिचे रखवालदार आहात एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपल्या हातून स्वामींची सेवा घडावी. दर महिन्याला 30 कुटुंब, रोज एक, महिन्यात 30 कुटुंब आपल्या हातून घडावेत. त्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळावा. त्यातला 50% आशीर्वाद सांगणाराला मिळणार आहे. योजक तत्र दुर्लभ आहे, त्यातला 50% त्यातलं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आपण घरी बसून न राहता योग्य पद्धतीनं समाजात आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पोचवावं. स्वामी महाराज समजून सांगावेत. व्यक्ती महात्म्यापेक्षा स्वामींचं महात्म्य जनतेपर्यंत आपण कृपया पोचवावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करण्याआधी आमचे पाठक नाना आपणाला काही सूचित करतील. आपण या गुरुपौर्णिमा तारीख 25 ते 30 जुलैपर्यंत या 5-6 दिवस करत असतो पूर्वापार, कारण आपला गोतावळा थोडा मोठा आहे. एका दिवसात आपण एवढ्या कोटी लोकांचा सामना करणं किंवा त्यांना स्वामींचं गुरुपद देणं इतकं सोपं नाही. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आणि जबाबदार प्रतिनिधींनी आपण आपली कामं प्रामाणिक पारदर्शकपणे करावी. अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्या होतात, त्या कशा टाळता येईल,
आणि त्या ठिकाणी आपणाला पारदर्शक काम कसं करता येईल. अनेक मंदिरांमध्ये आता चोऱ्या सत्र सुरू झालेलं आहे. अगदी राम मंदिरापासून सुरुवात झालेली ते छोट्या मोठ्या मंदिरांपर्यंत आहे. देव ही संज्ञा समजून घेताना सोनं नाणं पैसा या गोष्टी देवांना वर्ज्य आहेत. स्वामींनी तर अंगावर काहीच ठेवलं नाही. अशा स्वामी केंद्रामध्ये स्वामींच्याच गळ्यात जर तुम्ही 2-2 तोळ्याचं सोन्याचं लॉकेट घालायला लागले आणि पादुका चांदीच्या ठेवायला लागले तर चोऱ्या का होणार नाही. म्हणून या गोष्टी देवांना स्वामींना वर्ज्य आहे ते आपण करायला लागलेलो. म्हणून या गोष्टींपासून आपण कृपया दूर राहावं. त्याचा योग्य विनियोग हॉस्पिटलसाठी करावा हे पण आपण त्यांना सांगावं. ते जर हॉस्पिटलमध्ये ते मर्ज केलं तर अनेक गोरगरीब दुबळ्यांना त्याचा फायदा होईल. त्यांना मोफत औषधं देता येतील. हा दृष्टिकोन आपण कृपया ठेवावा आणि योग्य संदेश आपण गुरुपौर्णिमेचा कृपया जनतेपर्यंत द्यावा. देव काय ते सोनं नाणं त्यांना ऐश्वर वाढून काही मिळवायचं नाही. त्यांना फक्त आशीर्वाद द्यायचा आहे. म्हणून कृपया त्यांची भक्ती आपण व्यवस्थितरित्या करावी. त्यांना जे पुष्णावं आहे ते आपण करावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आमचे पाठक नाना आपणाला सूचना करतील त्याप्रमाणे आपण पुढची कार्यवाही आणि राष्ट्रगीत करावं. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थांबतो. श्री स्वामी समर्थ.